विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 6वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत शब्दांविषयी अभ्यास केलेला होता. आजच्या तासिकेला आपण आकृतींविषयी अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला काय शिकायला मिळणार आहे, तर आज शिकूया आकृती यावर आधारित प्रश्न समजून घेऊया. म्हणजेच काय, तर या आकृतीवर आधारित बुद्धिमत्ता या विषयांतर्गत विविध प्रकारे प्रश्न तयार केले जातात. त्यातल्या काही प्रकारांबद्दल आज आपण अभ्यास घेणार आहोत. सर्वात आधी आकृतीवर प्रश्न कोणकोणत्या प्रकारचे असतात त्याची माहिती घेऊया. बघा, आकृती इथं मी चौकोनात दिलेला आहे व या आकृतीवर आधारित वर्गीकरण, समसंबंध, क्रम, आकृतीचे पृथक्करण यामध्ये आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. याच्याही पेक्षा अजूनही प्रकार आहेत की जे आकृतींवर तयार केले जातात. तुर्तास यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपण घेणार आहोत. सुरुवात करूया वर्गीकरणापासून. वर्गीकरणामध्ये काय प्रश्न असतो, तर गटात न बसणारी आकृती शोधा. म्हणजे कोणत्याही 3 पर्यायामध्ये सारखेपणा असतो व एक आकृती गटात बसत नाही, तेच आपलं उत्तर असतं. त्यानंतर समसंबंध, यामध्ये काय करतात, तर एका आकृतीचा समसंबंध दुसऱ्याशी देतात व तिसऱ्याचा शोधावा लागतो. मग जसा पहिल्याचा दुसऱ्याशी तसाच आपल्याला तिसऱ्याशी चौथा कसा लावता येईल याचा विचार करून आपल्याला पर्यायातून योग्य आकृती निवडायची असते. त्यानंतर क्रम विषयी बोलायचं झालं तर लक्षात घ्या, आपल्याला क्रमाने काही आकृत्या देतात व पुढे प्रश्नचिन्ह असतो. याचा अर्थ काय आहे की त्या आकृत्यांच्या गटांमध्ये झालेला बदल, पहिल्यातून दुसऱ्या जाताना आकृती कशी झाली, बाण वर होता, पुन्हा या ठिकाणी झालाय, पुन्हा असा खाली झालाय, पुन्हा प्रश्नचिन्ह असतो. व त्या बाणाची दिशा ओळखून तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी पर्यायातला योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं असतं. म्हणजे क्रमामध्ये काय असतं, तर आकृतींचा विशिष्ट क्रम असतो व आकृतीचे पृथक्करण यामध्ये आज आपण काय बघणार आहोत, तंतोतंत दिसणारी आकृती व अपूर्ण आकृती. म्हणजेच काय, तंतोतंत म्हणजे काय, जशी प्रश्नाकृती दिली तशीच दिसणारी सेम, फक्त बारकाईने निरीक्षण करावं लागतं. आणि अपूर्ण आकृती म्हणजे काय, तर एक चौकोन देतात किंवा गोल देतात आणि त्यामध्ये एक भाग अपूर्ण देतात, पूर्ण करत नाहीत. आणि तो आपल्याला पूर्ण करण्यासाठी पर्यायातला कोणता भाग महत्वाचा आहे, जो आकृती पूर्ण करू शकतो, योग्य रीतीने पूर्ण करू शकतो, तो पर्याय आपल्याला निवडावा लागतो. हे झालं प्रश्न प्रकार. आता या प्रत्येकावर आधारित आपण काही उदाहरणं घेणार आहोत. सुरुवात करूया वर्गीकरणापासून. बघा, प्रश्नाचं स्वरूप असं असतं, गटात न बसणारी आकृती ओळखा, असा तुम्हाला प्रश्न असतो व खाली 4 पर्याय देतात. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय आणि चौथा पर्याय. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना हा प्रश्न माहित असणार आहे. आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा याच्यामध्ये कोणत्याही 3 आकृतीमध्ये सारखेपणा असणार आहे. चला शोधूया. आता मी जर विचार केला तर याचं बारकाईने निरीक्षण आपल्याला करण्याचं गरजेचं आहे. बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, सगळीकडे चौकोनच आहे. मग आतला काय फरक आहे का, आतमध्ये रेषा आहेत. या रेषा कधी सरळ आहेत, कधी उभ्या आहेत, कधी तिरपे आहेत. चला मग या रेषांची संख्या मोजू का मी. चला मोजतो. 1 2 3 4. म्हणजे याच्यात किती रेषा आहेत, 4. याच्यात मोजतो 1 2 3. याच्यात किती आहेत, याच्यात 3च रेषा आहेत. इथं जातो मी 1 2 3 4. याच्यात किती रेषा आहेत, 4 आहेत. याच्यात किती आहेत बघा, 1 2 3 4. इथं पण 4 रेषा आहेत. याचा अर्थ पहिल्या पर्यायामध्ये मला 4 रेषा मिळाल्या, तिसऱ्या पर्यायामध्ये मला 4 रेषा मिळाल्या आणि चौथ्या पर्यायामध्ये मला 4 रेषा मिळाल्या. हा झाला सारखेपणा. परंतु गटात न बसणारी कोण झाली, तर गटात न बसणारी झाली दुसरी आकृती. का, तर पहिलं, तिसरं आणि चौथं यामध्ये सारखेपणा काय आहे, तर त्यांच्यामध्ये 4 रेषा दिल्यात. मात्र गटात कोण बसत नाही, तर गटात बसत नाही 2 नंबरचं, कारण तिथं 3च रेषा आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. मग असंच वापरतात का, तर विद्यार्थी मित्रांनो हे उदाहरण आहे. याच्यासारखे बरेचसे प्रश्न आपण वर्गीकरणामध्ये गटात न बसणारी आकृती यासाठी करू शकतो. त्यामध्ये बघा, प्रत्येक आकृतीमधील संख्या तर आपण सांगितलं. त्याचबरोबर ते काय करू शकतात, तर एकच आकृती फिरवतात आणि आपल्याला वेगळी आकृती शोधायची असते. म्हणजे काय, थोडक्यात आपण जाणून घेऊया. बघा, हा पी आहे बरोबर. इथं पहिला पर्याय पी देतील, त्यानंतर दुसरा पर्याय काय देतील, दुसरा पर्याय पण पीच देतील. तुम्ही जर हा पी बघितला तर सारखाच आहे. हा नुसता उभा करून बघा बरं, याच्यासारखा दिसेल. पुन्हा तिसरा पी कसा देतील तुम्हाला, तिसरा पी असा देतील. बघा, आता हीच आकृती जर आपण अशी केली तर बरोबर याच्यासारखी दिसणार आहे. बघा, ही आकृती आणि आकृती, म्हणजे पहिल्या 3ही आकृत्या सारख्या आहेत.
मात्र चौथी आकृती देताना आपल्याला काय करतील तर या पद्धतीने देतील. आता सांगा आपल्याला वाटेल की बाबा किंवा थोडस वेगळं करतील, या पद्धतीने देतील. बघा आता लक्षात जर घेतलं तर ही आकृती आणि ही आकृती सारखीच आहे, फक्त फिरवले. मात्र या आकृतीचा जर विचार केला तर इथं बरोबर मध्ये मध गोल आहे का नाही, मधोमध गोल, इथं पण रेषा वाढते, इथं पण रेषा वाढते. म्हणजेच काय, हे पी आहे, हे पण पीच आहे, हे पण पीच आहे, परंतु फक्त फिरवले, म्हणून याचं उत्तर काय मिळणार, चौथा पर्याय. असं पण आपल्याला करू शकतात. तसेच गटात न बसणाऱ्यामध्ये चिन्हांची किंवा रेषांच्या जागेची आदला बदल करू शकतात. प्रत्येक आकृतीमध्ये एखादं चिन्ह उजवीकडे असेल, परंतु एक आकृती असेल त्याच्या डावीकडे असेल, मग गटात न बसणाऱ्यामध्ये तो पण फॉर्म्युला वापरतील. किंवा अक्षर, इंग्रजी अक्षरांचा पण वापर करतात बरं का. चला आपण हे उदाहरण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपण जर पहिला पर्याय बघितला ए, पुन्हा दुसरा एफ आहे, तिसरा टी आहे, चौथा एच आहे, सर याच्यामध्ये काय करू शकता तो, तर याच्यामध्ये रेषा आणि आरशातील प्रतिमा हा फॉर्म्युला वापरतात. रेषा म्हणजे काय तर विचार करा, ही आकृती 3 रेषांपासून बनली आहे, 1 2 आणि 3, हे झाले 3. ही सुद्धा आकृती 3 रेषांपासून बनली बघा, 1 2 आणि 3, हे झाले 3. ही आकृती बघा बरं, 1 आणि 2, दोनच रेषांपासून बनले. आता या आकृतीकडे येऊया, 1 2 आणि 3, ही 3 रेषांपासून बनले. म्हणजेच काय, पहिल्या पर्यायाची आकृती 3 रेषांपासून, दुसऱ्या पर्यायाची आकृती 3 रेषांपासून व चौथ्या पर्यायाची आकृती 3 रेषांपासून. मात्र तिसरा पर्याय बारकाईने जर बघितला तर तो 2 रेषांपासून तयार झालाय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असं आपल्याला मिळणार आहे. लक्षात घ्या, हे झालं रेषांच्या बाबतीत. आरशातील प्रतिमेच्या बाबतीत पण विचारतात. उदाहरणार्थ काय, जर तुम्ही बघितलं पहिला पर्याय ए आरशात आहे असा दिसतो, दुसरा पर्याय ओ आरशात आहे असा दिसतो, तिसरा पर्याय समजा घेतला मी काय, समजा मला तिसरा पर्याय घ्यावासा वाटला एच, हा सुद्धा आरशात आहे सारखा दिसतो. परंतु चौथा पर्याय समजा मी काय घेतला तर बी घेतला, तर बी आरशात असा नाही दिसत, बी असा दिसतो आरशामध्ये उलटा. म्हणून याचं उत्तर काय मिळणार आहे, चौथा पर्याय मिळणार आहे. म्हणजेच काय, गटात न बसणारी आकृती याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर कोणत्याही 3 आकृतीमध्ये कशाच्या ना कशाच्या बाबतीत सारखेपणा शोधायचा आहे आणि एक आकृती वेगळे, तेच तुमचं उत्तर असणार आहे. या ठिकाणी बघितलं ए ओ एच आरशात जसे तसे दिसतात, बी वेगळा दिसतो, म्हणून चौथं उत्तर मिळालं. व हा जो प्रश्न बघितला याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मिळाले. आता लगेचच यानंतर आपण पुढचा समसंबंध यावर आधारित काही उदाहरणं बघूया. विद्यार्थी मित्रांनो, आता आकृतींवरचा पुढचा प्रकार बघूया, समसंबंध. बघा समसंबंधामध्ये प्रश्नाचं स्वरूप या प्रकारे असतं. आपल्याला काय करतात तर 4 पद देतात. हे पहिलं पद असतं, हे दुसरं आणि हे तिसरं आणि चौथं आपल्याला मिळवायचं असतं. आता या ठिकाणी चौथं मिळवायचं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी चौथंच मिळवायचं असं नसतं. कधी कधी इथं प्रश्नचिन्ह येतो, इथं येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. मग काय करायचं, उपलब्ध जी पद आहेत त्यांचा अभ्यास करायचा आहे. चला आता याचा समसंबंध याच्याशी जसा आहे तसाच्या तसा याच्यापासून इकडे आपल्याला आकृती मिळवायची. परत लक्षात घ्या, पहिल्याचा जसा संबंध आहे तसा आणि तसाच तिसऱ्याचा चौथीशी आपल्याला लावायचा आहे. आता जर आपण नीट बघितलं आपल्याला वाटेल अवघड आकृती, काही अवघड नाही, खूप सोपं आहे. बाहेर चौकोन आहे, बाहेर चौकोन आहे, याचा अर्थ बाहेरचं कॉमन राहणार आहे. म्हणजे बाहेर काय मिळतोय मला, त्रिकोण मिळतोय, बरोबर. बाहेर त्रिकोण असला पाहिजे, फिक्स झालं. त्यानंतर आत काय केलं बघा, इथं चौकोन आहे, इथं वर्तुळ आहे. मात्र समसंबंध देताना काय केलं बघा, हा आतला वर्तुळ बघा इथं बाहेर घेतलाय व बाहेरचा चौकोन हा आत घेतलाय. म्हणजे काय, आतली आकृती बाहेर, बाहेरील आत. आता इथं कोण आहे, आत कोण आहे, वर्तुळ आहे, याचा अर्थ याला बाहेर काढा म्हणजे हा गोल मिळेल मला. आणि इथं बाहेर कोण आहे, इथं बाहेर आहे बघा, हा त्रिकोण आहे, आतमध्ये त्रिकोण काढा, झाली आपली उत्तराची आकृती तयार. म्हणजे जसा संबंध याचा याच्याशी होता तसंच आपण याच्यापासून इकडे मिळवली आकृती. मग याच्यासारखी दिसणारी आकृती कोण आहे बघा, सगळ्यात आत त्रिकोण पाहिजे बघा, इथं सगळ्यात आत त्रिकोण आहे, इथं आत त्रिकोण आहे, याचा अर्थ पहिला आणि चौथंच उत्तर मिळणार आहे. पहिलं किंवा चौथं असं मिळणार आहे, अजून उत्तर मिळालेलं नाही. हे 2 पर्याय कट झाले. आता पुढचा बघा, जर आपण विचार केला तर त्रिकोणाच्या बाहेर वर्तुळ आहे, त्रिकोणाच्या बाहेर वर्तुळ आहे, त्रिकोणाच्या बाहेर वर्तुळ आहे. मात्र सगळ्यात बाहेर इथं काय आहे, चौकोन नको आहे आपल्याला. आपल्याला कोण पाहिजे, त्रिकोण बघा या पर्यायामध्ये. म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय अत्यंत योग्य आहे. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. त्यानंतर पुढचा प्रकार समजून घेऊया, क्रम. क्रमामध्ये काय करतात विद्यार्थी मित्रांनो, आकृतीवर आधारित
तर अशा प्रकारे आपल्याला काही आकृत्या देतात, आकृत्यांचे गट देतात. हा एक गट आहे, हा एक गट आहे, हा एक गट आहे. क्रमामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर पहिल्यातून दुसऱ्यात जाताना काय बदल झालाय. आता हा बदल एक असू शकतो, दोन असतात किंवा तीन असतात. कितीही बदल ते करतात. एक या गटातनं या गटात काय बदल झालाय, पुन्हा यातनं यात काय बदल झालाय, तसाच आपल्याला इथून प्रश्नाकृतीच्या जागी योग्य आकृती मिळवण्यासाठी करावा लागतो. चला बघूया. इथं जर आपण बघितलं तर एकच बाण आहे, इथं दोन झालेत, इथं तीन झालेत. याचा अर्थ 100% उत्तरामध्ये 4 बाण मिळणार आहेत. मग 4 कोणीकडे आहेत, इथं आहेत, इथं आहेत आणि इथं आहेत. बघा इथं 3 आहेत, सॉरी इथं 4 आहेत, इथं 4 आहेत, इथं 4 आहेत. बाणांची संख्या तर समजली, 1 2 3 आणि उत्तरामध्ये 4 मिळणार आहेत. परंतु आता दिशा पण बघा, कारण नुसतं बाणाची संख्या काढून उपयोग नाही. कारण इथं बाण वर जातोय तर इथं या दिशेला जातोय. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, बाण हा या दिशेने 90 अंशात फिरतोय, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. इकडून असा झालाय या आकृतीत, इथून इकडं असा झालाय. याचा अर्थ इकडून या बाजूला, म्हणजेच काय, मी जर नीट निरीक्षण केलं तर बघा या बाजूला बाण वळेल, इकडून या बाजूला बघा, इकडून इथं झालाय, इथनं खाली झालाय. याचा अर्थ इथनं इकडं असा या बाजूला हा वळणार आहे. मग किती पाहिजे, 4 पाहिजेत असे. हा झाला 2, हा झाला 3 आणि हा झाला 4. म्हणजे 1 2 3 4 पण याच दिशेला पाहिजेत. कोणीकडे आहे बघा, बघा इथं या दिशेला आहेत, इथं पण या दिशेला आहेत काढलेल्या. परंतु इथं 3 आहेत. म्हणून आकृतींच्या बाबतीत महत्वाचं वाक्य मी सांगेल, बारकाईने निरीक्षण करा आणि आपलं उत्तर मिळवा. पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा बरं जरा, 1 2 3 4, 1 2 3 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 हे मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आकृतींच्या शिल्लक प्रकारांबद्दल माहिती बघूया. बघा प्रकार असा लिहिलाय, अपूर्ण आकृती पूर्ण करणे. यामध्ये प्रश्नाचं स्वरूप कसं असतं, तर एक प्रश्नाकृती देतात, त्यामध्ये एक भाग हा अपूर्ण देतात. बघा इथला भाग अपूर्ण दिलाय, इथला भाग, आणि उत्तरामधून कोणता भाग इथं बसवला तर आकृती योग्य पूर्ण होईल असा आपल्याला प्रश्न असतो. तर बघूया चला, अपूर्ण आकृती पूर्ण करण्यासाठी आता याची सोपी क्लुप्ती अशी की प्रश्नपत्रिकेतच आपण किंवा कच्च्या पानाला आपण तयार करू शकतो. बघा हेच फक्त जोडून घ्यायचं. हे जर मी जोडलं तर मला कसं दिसतंय बघा, बाहेरचे आकार सगळे सारखे आहेत, त्यामुळे लक्षात घ्या बाहेर चौकोनच आहे. हे सोपं आहे, हे फक्त मी पूर्ण करतो. इकडे अर्धगोल आहेत ना, इथं पण मी असे अर्धगोल करतो बघा. त्यानंतर आता बारकाईने एक मुद्दा लक्षात घेणं आपल्याला महत्वाचं आहे की या ठिकाणी रिकामा गोल आहे, या ठिकाणी रिकामा गोल आहे, परंतु या ठिकाणी भरीव गोल आहे. याचा अर्थ इथं मला भरीवच घेतला पाहिजे. इथं रिकामा, इथं रिकामा, इथं भरीव, तर इथं पण भरीवच काढला पाहिजे. चला आता जो आपण काढलाय तो थोडासा मी गडद करतो बघा, आणि हाच आपल्याला याच्यासारखा दिसणारा आपल्याला शोधायचा आहे. बघा बरं, हा जुळतोय का, नाही जुळत, खालच्या बाजूला पाहिजे. हा जुळतोय का, यातल्या हा अर्धगोल जुळतायत परंतु रिकामा जुळत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, बारकाईने निरीक्षण हा शब्द मी परत वापरेल की जेव्हा तुम्ही आकृती पूर्ण कराल यानुसार, तेव्हा याचं निरीक्षण पण योग्य करा. बघा इथं फक्त रिकामा गोल आहे, त्यामुळे ही आकृती येणार नाही. इथं घेतलं तर भरीव गोल समान आहे परंतु अर्धगोल वरच्या बाजूला आहे. शिल्लक आहे चौथाच पर्याय. जर बघितलं तर तो योग्य आहे. अर्धगोल 2 बरोबर आहेत व भरीव गोल आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. लक्षात घ्या, अपूर्ण आकृतीमध्ये जिथं अपूर्ण भाग आहे तोच पूर्ण करा, इतर आकृतींचा विचार करून. असा विचार करा, असा करा. कधी कधी असं पण करावं लागेल, इथल्या आणि इथल्या आकृती, इथल्या आणि इथल्या आकृती, हे लक्षात ठेवायचं आहे. शेजारील आकृतीचा संबंध लक्षात घेऊन योग्य उत्तर मिळवू शकता. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. खालचा प्रश्न बघूया, तंतोतंत जुळणारी आकृती. आता या प्रकारामध्ये काय करतात, तर प्रश्नाकृती देतात व या प्रश्नाकृतीशी म्हणजे याच्याशी जुळणारी पर्यायातली कोणती आकृती आहे. परंतु शब्द महत्वाचा आहे, तंतोतंत, जसंच्या तसंच दिसलं पाहिजे. बघा सगळीकडे त्रिकोण आहे, आतले चिन्ह बघा, गोल बरोबर अधिक पाहिजे. इथं बघा गोल अधिक बरोबर नको. इथं बघा बरं, बघा इथं बरोबर आहे, इथं गोल आहे, हे पण नको. इथं बघा गोल कॉमन आहे, व्ही पण कॉमन आहे, अधिक पण कॉमन आहे. मग हे असेल का उत्तर, तर हे सुद्धा नाही का. बघा हे अधिक इथं चिकटलंय, इथं चिकटलंय का, इथं नाही चिकटलं. शिल्लक आहे चौथा पर्याय, तो बघा बरं, तो योग्य जुळतोय का, तर गोल ला गोल बरोबर, व्ही ला व्ही बरोबर आणि अधिक बरोबर अधिक इथं काढलेला आहे आणि बाहेरचा पण भाग समान आहे, बरोबर आहे. म्हणून तंतोतंत जशीच्या तशी जुळणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असं आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
आकृती यामध्ये वर्गीकरण, समसंबंध, क्रम आणि आकृतीचे पृथक्करण यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत जुळणारी आकृती याबद्दल माहिती घेतली. याचा अभ्यास करा, सराव करा. धन्यवाद.